आणली तुमचे अधिकारी राजरोज फिरतात आणि आमच्या लोकांवरती तुम्ही आज ह्या काद इंडस्ट्रीज मध्ये तुमच्या चुकीच्या ह्याच्यामुळे साहेब बंदी आलेली आहे तुमच्या चुकीच्या ह्याच्या मग होऊन जाणार आहे आम्ही असे मरणार तर असे मरू काय कर्जात बुडवलात ना अहो आज 2 जिल्ह्यामध्ये लोक बेकार झाले तुमच्या चुकीच्या ह्याच्यामुळे तुमचे अधिकारी का सस्पेंड नाही झाले काय तो हक तिथे बसला त्याने चुकीचे निर्णय दिले चुकीचा कोर्टात ऍफिडेव्हिट दाखल केलंय आम्हाला सांगता का तुम्ही पारंपरिक व्यवसाय आमची बँकांची कर्ज आहेत ना ती तुम्ही घ्या ना तुम्ही भरायला घ्या तुमच्या डिपार्टमेंटने भरावे ना तुमच्या लिहून द्या सगळ्यांची कर्ज भरतो म्हणून जिल्हा नियोजन मधून घ्या तुम्ही पैसे भरपूर पैसे येतात फॉरेस्ट डिपार्टमेंट रात्री 3 वाजता तुम्ही ह्यांना लेडीजला उभी करून ठेवलात गेट वरती असं नाही ना चालत तुम्ही काही कराल याल मनमानी कराल मी तुम्हाला पहिलाच सांगितलं प्रशासन अरे बँकेने कर्ज दिले ते का चुकीचं आहे का मला सांगा चुकीचा व्यवसाय दारूची भट्टी आहे का ती नाही तर तुम्ही असं सांगा की पालकमंत्र्यांनी इथल्या आमदारांनी तुम्हाला सांगितलं की जावा आणि सगळं तुमचा फॉरेस्टचा तो गार्ड तिथे फिरायचा तो रस्त्यावर फिरतो साहेब म्हणून आज हे गवेरडे आणि इकडे आले तिथे जमत नाही तुम्हाला तुम्ही दाखवा जाळ्या पैशाचे किती पैसे खाल्ले ते गाडी आला सगळे जाळ्या पैशाचे पैसे किती खाल्ले ते छोटे हौद बांधून किती पैसे खाल्ले काढू याचा सगळ्यात जास्त पैसे फॉरेस्टला जातात आम्हाला सांगता काय लोक गप राहत मग गप्प आहे तुम्ही उद्रेक करू नका लक्षात ठेवा उद्रेक झाला नाही अजून वाळू तशी बंद चिरे तसे बंद तुम्ही फॉरेस्ट वाले येऊन लोकांच्या उद्योग धंद्यांवरती रेड करतात आणि कुलप घेऊन लावता सॉमिल चालू होतात स्वामी नाही बाकीच्या गोष्टी सुद्धा चालू आहेत तुम्ही काय स्वामींची लावूया चौकशी सगळ्या तुमच्यात काय हिंमत आहे ती तुम्ही सगळ्या स्वामींची चौकशी घ्या त्यांची लाईट बिल बघूया आणि किती चिरकाम केलं तर बघूया आणि तुम्ही किती चिरकाम केलं हा त्यांनी ते बघूया हा नवीन पण असं नाही आहे ठीक आहे मी तुम्हाला काय सांगितलं आम्ही तुम्हाला सहकार्य करतोय बाकीच्याबरोबर करतोय हो ह्या बॉयलरला विकलेल्या बॉयलरला सुद्धा स्वतःसाठी बोललो की नाही तुम्ही मला काय शब्द दिला माझ्याकडे असं करा तुम्ही तिच्या उचललात आणि रिअप वगैरे फेकून दिला मला सांगा तुम्ही ती जबाबदारी तुम्ही साहेब मला तुम्ही शब्द दिला त्या शब्दाप्रमाणे मी वागलो तुमच्या तुम्ही दोघांनी मला सांगितलं हे काय असू नये आम्ही विकला संपूर्ण मी तुम्हाला कल्पना दिली आज त्या माणसाचं तुम्ही कुऱ्हाड करत चालवलं त्याच्या व्यवसायावरती ज्याला विकला तो सुद्धा नुकसानीत गेला पैसे दिले ना वरचे आणि तुमचा डीएफओ सांगतो त्याचे पैसे वापस दे लग्न केल्यानंतर बायको देऊन परत द्यायची काय मला सांगा नाही तर मी एक काम करते ह्यांच्या फॉरेस्ट ऑफिस समोर आत्मदहनच करते कारण माका आता रोज ते बँकेचे फोन येत राहतात त्या माकाच टेन्शन येतं त्यांना काय उत्तर देऊ ती ते मला आता ह्याचा निर्णय द्या ना मग तुम्ही ओ पांचा तुम्ही सांगा